असं आईच्या फक्त एका स्वयंपाकाने आईला हात शेकून दिला. त्या दिवशी तो काय म्हणतो, आई कुठे काय करते, घरात असते. खरं तू सकाळी उठल्यापासून तुला टूथपेस्टवर पेस्ट लागेपर्यंत चहा नाश्ता सगळं करते. खरं आई कुठे काय घरात असतं. ऑफिसच्या गंभीर असतं किंवा ती आपल्या ताब्यात करते. तर कुठे काय करते, आजूबाजू पथ्य पाणी औषधं सगळंच मिळते. तरी ते कुठे करते. तर ऑफिसमध्ये जातो तर आपल्या भेटतो ना आईच्या डब्यात आईने केलेलं. त्यानंतर ते सगळं आवडतं 4 भिंतीमध्ये ते घर बनवतं. तरी ते कुठे काय करतं, ते घरातच असतं. तो ऑफिसला जातोस पण तो करता आयुष्य. आज मी सुद्धा कमवते, आज मी सुद्धा आजोबा तरी कोणी पैसे मिळणार ते सुद्धा कष्टच करतात. आपलं कष्ट कशाचं मिळून ते बघायला तिकडे सांगावं त्याचा स्वभाव नाही. त्यांना तो मायला नकोच की कुठे घरात असतात. ते थकलेलं असतं तर कुठे असतं, ते घरात असतं. थकवलं म्हणून ती त्यांची छान होती. तरी ते कुठे काय करते, ते घरात असतं. तरी तिला विचारलंस का आई चहा प्यायलास का, कशाला विचारशील. ते कुठे काय करते, घरात असतं. चिडचिड करत असते, ते ऐकून येते. जर तू राहिलं तर ते गप्प नसते. जर तुम्ही टेन्शन केलं पण बोलतोस. कधी विचार केला की आई तिचं टेन्शनचं काय करत असते. आई तिला कशाला येईल टेन्शन, येणार असेल. कुठे काय करते, घरातच असतं ना. पावसाळ्यामध्ये जे ट्रॅफिक जाम असतं तेव्हा उगाच कासवाला कॉल करत राहते, काळजी करत राहते. स्वतःच्या कशाखाली काय स्वतःला आधी विचार करते की याचा पौधा जेवला असेल. कधी तुला विचारलंस आई तू जेवलीस का, कशाला विचारशील. सगळ्यात पहिले उठते सकाळी बस रात्री सगळ्यात शेवटी तीच होते. तरी ती हे सगळंच बोलणार आवडसवत करू 10 मिनटं 5 मिनटं अशी फॅसिलिटी आपल्याला असतेच. आपलं कधी ती बट्टीसुद्धा आवडते. तरी ती कुठे काय करते. कधी आईला विचारलं असतं आणि तुझी अशी आज काय असते, ते झोप नाही झाली का कशा कशाला विचारशील. तरी आई कुठे काय करते, तिथे घरातच असते. आणि सगळेच आयला ग्रो करते, ते कुठे काय करते, ते घरातच असते. अशा टिप्सने आज आईला मिळतोस आणि हे घर आपलं आयुष्य घराचं काटायला साधणार. तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर जात असतं. ती असतंच. आणि काय नाही तुला ते रुमाल मोजे घड्याळ पर्स सगळं ते बघतं. तू धसावचं कसं आहे बोलायला, आई तू काय करतेस. आज मिळालं तर आई काय करते.